1 2 3 पाऊस आला आणि मुलं आडोसा शोधू लागली. आडोशासाठी कोणाकडे भिंत होती, कोणाकडे झाड होतं. पण काही जणांकडे काहीच नव्हतं. तेव्हा त्यांच्या हाती लागला तिरंगा. या तिरंग्याखाली एक मूल शिक्षण घेतं, एक मूल स्वप्न पाहतं, एक मूल प्रश्न विचारतं आणि एक मूल पडून पडून पुन्हा पुन्हा उभं राहतं. या 3 रंगांच्या सावलीत कुणाचं भविष्य मोठं, कुणाचं छोटं नसतं. इथे प्रत्येक स्वप्नाला एक आकाश हवं असतं, प्रत्येक हातात एक पुस्तक हवं असतं, प्रत्येक डोळ्यात एक स्वप्न हवं असतं आणि प्रत्येक आवाजाला स्वतःची अशी एक ओळख हवी असते. कारण देश म्हणजे फक्त माती नाही, देश म्हणजे त्या मातीत उभी राहणारी ही पुढची पिढी. हाच तर आहे उद्याचा भारत. आणि म्हणूनच तिरंगा फक्त आकाशात फडकत नसतो, तो प्रत्येक मुलाच्या पंखात बळ देत असतो आकाशात उंच उडण्याचं. स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना उज्ज्वल शुभेच्छा.